हा विद्यार्थ्यांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इयत्ता 10वीच्या आपल्या गुरुकृपा क्लासच्या लेक्चरमध्ये आपण 1.5 मधील 3 गणित पहिल्या लेक्चरला पाहिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम. आज हे चौथं गणित 1.5 ऑफ चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या प्रकरणामधील 1.5चं चौथं गणित. पहा इकडे लक्ष द्या. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times its numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. आपल्याला हा फ्रॅक्शन शोधायचा आहे. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. की ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. नंतर आपल्याला आणखीन काय दिलेलं आहे की डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट होईल. कधी? इफ both the numerator and denominator are reduced by 6. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन मधून 6 रिड्यूस केले, मायनस केले, तर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर. तर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स 12 पट होतो. तर फाइंड द फ्रॅक्शन. तर तो फ्रॅक्शन कोणता, तो अपूर्णांक कोणता. पहा इथं हे गणित इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये जर आलं तर कशा पद्धतीने सॉल्व करता येते आणि हे मोस्ट IMP मध्ये देखील गणित असते दरवर्षीसाठी. तर याचं आन्सर पाहू आपण. या ठिकाणी आपण एक न्यूमरेटर घेऊ आणि एक डिनॉमिनेटर घेऊ. लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी x and denominator बी y. आपण न्यूमरेटर x घेतला आणि डिनॉमिनेटर y घेतला. देअरफॉर द फ्रॅक्शन इज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. कोणता फ्रॅक्शन होईल तो? x अपॉन y. देअरफॉर द फ्रॅक्शन इज x अपॉन y. कारण काय की आपण न्यूमरेटर x घेतला आणि डिनॉमिनेटर y घेतला म्हणून तो फ्रॅक्शन होईल x अपॉन y. नाउ बाय द फर्स्ट कंडिशन, आता फर्स्ट कंडिशन काय आहे? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. डिनॉमिनेटर कोणता आहे या फ्रॅक्शनचा? तर y आहे. डिनॉमिनेटर बी y. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more. इज डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन मीन्स y इज 4 more than twice its numerator. न्यूमरेटर कोणता आहे? x. याची ट्वाइस 2x. म्हणजेच y इक्वल 2x प्लस 4. समजलं इक्वेशन कसं तयार होऊन राहिलं? आपल्याला दिलेला आहे डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर इज y. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. म्हणजेच 2x. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन
डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणजे y इक्वल 2x प्लस 4. देअरफॉर 2x मायनस y, या प्लस y ला आपण राईट हँड साईडला घेऊ. राईट हँड साईडचा 2x हा जसाच्या तसा ठेवला आपण, प्लस 2x हा प्लस 2x जसाच्या तसा ठेवला. लेफ्ट हँड साईडचा प्लस y आपण राईट हँड साईडला घेऊन राहिलो म्हणून तो मायनस झाला. आणि हे प्लस 4 राईट हँड साईडचे आपण लेफ्ट हँड साईडला घेऊ, प्लसचे काय होतील मायनस. म्हणजेच -4 इक्वल 2x मायनस y. याचा अर्थ काय होईल 2x मायनस y इक्वल -4. समजून राहिलोय पहा इथं. असं जर नसेल समजलं तर इक्वल खाली इक्वल साईन, हा 2x जसाच्या तसा राईट हँड साईडला, हा लेफ्ट हँड साईडचा प्लस y इकडे घेऊ आपण, हा -y होईल. मग आता हा y इकडे घेतला, इकडे काहीच नाही राहिलं, हा +4 इकडे घेऊ, हा -4. याचा अर्थ काय झाला -4 इक्वल 2x मायनस y. देअरफॉर 2x मायनस y इक्वल -4. a इक्वल b, देअरफॉर b इक्वल a. समजून राहिलं. हे पूर्ण राशी, हे पूर्ण टर्म्स, 2 टर्म्स आपण लेफ्ट हँड साईडला ठेवले तर हे पूर्ण राईट हँड साईडला. देअरफॉर साइन जसेच्या तसेच राहतील, म्हणजे 2x मायनस y इक्वल -4. कॉल्ड एज इक्वेशन नंबर 1. समजलं कसं तयार केलं. त्यानंतर बाय द सेकंड कंडिशन, बाय द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे पहा. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर इफ both the numerator and denominator are reduced by 6. If both the numerator and denominator reduced by 6, if numerator reduce by 6, then the numerator will be, न्यूमरेटर कोणता आहे आपला तर x आहे. पण हा न्यूमरेटर, द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी x, पण हा न्यूमरेटर आता 6 ने रिड्यूस झाला, तर नवीन न्यूमरेटर, न्यू न्यूमरेटर विल बी x मायनस 6 अँड न्यू डिनॉमिनेटर बी. डिनॉमिनेटर कोणता आहे तर y आहे, हा देखील 6 ने रिड्यूस झाला. मग नवीन डिनॉमिनेटर कोणता बनेल y मायनस 6. समजलं. इफ बोथ numerator and denominator reduced by 6, then new numerator becomes x minus 6 and new denominator becomes y minus 6. Then denominator becomes 12 times of its numerator. Denominator कोणता आहे तर y minus 6, y minus 6 equal 12 times its numerator, x minus 6. Denominator becomes 12 times its numerator. आता हे इक्वेशन सोडू आपण, सरळ करू. y minus 6 equal 12 into x, 12x minus प्लस इंटू मायनस मायनस 12 6 चा 12 6 चा 6 2 चा 12 1 12 6 चा 72. दॅट मीन्स 12x प्लस y ला इकडे घेऊ मायनस y, इकडे काय राहील -6, या -72 ला इकडे घेऊ प्लस होतील +72. देअरफॉर 12x minus y equal -6 plus 72 means +66. इक्वेशन नंबर 2. समजले आपण हे दोन्ही इक्वेशन कसे तयार केले ते. इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू. इथं पहा, हा -y आहे, हा देखील -y आहे.
आपल्याला y डिलीट करता येतो. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, 2 minus 1. Therefore, equation 2b 12x minus y equals 66 minus equation 1 is 2x minus y equal minus 4 equal 12x इकडे लिहितो मी पहा. हे मोडून टाकतो आता सर्व. या ठिकाणी आपलं पेज संपलं, त्यामुळे या पेजवरचं आता मोडून टाकतो. (12x minus y) इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1. 12x minus y equal 66. This is equation number 2 minus equation 1 is 2x minus y equal minus 4. Therefore, आता हे इक्वेशन या इक्वेशन मधून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागते, म्हणजे याचे साइन बदलतील. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस. 12x minus 2x equal 10x minus y plus y delete plus 66 plus 4 equal plus 70. 66 plus 4 equal 70. That means x equal 70 upon 10. X equal 0 0 cut 7. X, value of x we get 7. By substituting this value in equation number 1, by substituting x equal 7 in इक्वेशन 1, त्यासाठी इक्वेशन 1 लिहावं लागेल आपल्याला. 2x मायनस y इक्वल मायनस 4. हे आपण इक्वेशन 1 तयार केलेलं होतं या ठिकाणी पहिल्या पेजवर. 2x मायनस y इक्वल मायनस 4. x ची व्हॅल्यू टाकायची 2 इन ब्रॅकेट. व्हॅल्यू ऑफ x इज 7 मायनस y इक्वल मायनस 4. दॅट मीन्स 14 मायनस y इक्वल मायनस 4. व्हेअरॅज 14 मायनस 4 ला इकडे घेऊ प्लस 4 करू इक्वल मायनस y ला इकडे घेऊ प्लस y होतील. दॅट मीन्स y इक्वल 18. y इक्वल 18. Therefore, the fraction is, the required fraction is, the fraction is numerator upon denominator. X upon y equal 7 upon 18. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर या ठिकाणी आपण तो फ्रॅक्शन शोधलेला आहे. कोणता फ्रॅक्शन मिळाला आपल्याला? 7 upon 18. समजून राहिलं ना गणित? हा, तर या पद्धतीने आपण हे पहिलं म्हणजे या 1.5 मधलं चौथं गणित पाहिलेलं आहे. आता आपण 5वं गणित लिहितो मी बोर्डवरती. हे आहे गणित नंबर 5. 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, its weight 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं वजन किती, असा हा
प्रश्न आहे. तर इथे पहा याचा आन्सर कसं लिहायचं. लेट द वेट of each box of type A. Let the weight of the box of type A. Let the weight of the box of type A be X and that of type B Y tons X tons. X ton and Y ton. Let the weight of the box of type A be X ton and that of type B be Y ton. By first condition, what is first condition? When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, its weight 10 tons. This is our first condition. By first condition, weight of 150 boxes of type A. पहा इथं आपण असं लिहू, weight of 150 boxes of type A is 150. Weight of each box of type AB X, that means 150 X tons, and weight of 100 boxes of type B is 100 type B Y tons. Therefore, by first condition, 150X plus 100Y equal how many tons? Truck is fully loaded with weight 10 tons. That means 10. Dividing the equation by 0 or by 10. Dividing equation by 10. या इक्वेशनला आपण 10 ने डिवाइड करणार आहोत. Therefore, unit placeचा 0, unit placeचा 0 and unit placeचा 0 will be deleted. That means this equation becomes 15x plus 100 instead of 100, 10 delete 10y equal 10 delete 1, called as equation number 1. Now from the second condition, what is second condition? But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. That means from the second condition, 260 boxes of type A
हे या टाईपच्या बॉक्सचं वेट प्रत्येकी किती आहे x टर्न्स. देअरफॉर 260x प्लस 40y equal how many 10 turns. This equation also dividing by 10, dividing the equation by 10 we get इथं लिहितो मी युनिट प्लेसचा 0, युनिट प्लेसचा 0 आणि युनिट प्लेसचा 0 डिलीट 26x प्लस 4y equal 1 called as equation number 2. Now equation 1 is 15x plus 10y equal 1 and equation 2 is 26x plus 4y equal 1. Coefficient of y of first equation is 10 and coefficient of y of second equation is 4. Multiplying equation by interchanging y's coefficient, that means equation first multiplying by 4 and equation second multiplying by 10. Equation 1 multiplying by 4 and equation 2 multiplying by coefficient of y of first equation 10. हे आपण y चे कोएफिशियंट इंटरचेंज करून या इक्वेशनला मल्टिप्लाय का करून राहिलो तर y चे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करायचे आहेत, सारखे करायचे आहेत की जेणेकरून आपण y हे व्हेरिएबल डिलीट करू शकू. तर इक्वेशन 1 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन काय बनेल 15 4 चा 16x प्लस 10y इंटू 4 10 4 चा 40y इक्वल 1 इंटू 4 4 1 चा 4. इक्वेशन कॉल्ड एज इक्वेशन नंबर 3. त्यानंतर इक्वेशन 2 ला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर 26 इंटू 10 प्लस 10 4 चा 40y इक्वल 10 1 चा 10 called as equation number 4. Now we subtract equation 3 from equation 4. इथं लिहितो मी equation 4 minus equation 3. Equation 4 is 260x plus 40y equal 10. Equation 3 is 60x plus 40y equal 4. हे इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. Therefore change the sign of each term of the equation, plus च minus, plus च minus, plus च minus. 260x minus 60x equal 200x plus 40y minus 40y will be delete. 10 minus 4 equal 6. Now x equal 6 upon 200.
Therefore, x equal simplest form 2 3 चा 6, 2 1 चा 1, 2 0 as it is. That means 3 upon 100. We get value of x 3 upon 100. Then by placing the value in इक्वेशन नंबर 1, कोणत्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची x ची? बाय प्लेसिंग x equal 3 upon 100 in equation 1. Therefore, we write equation 1. We write equation 1. Equation 1 is 15x plus 10y equal 1. This is our equation number 1. Now 15 as it is into x, but x is 3 upon 100 plus 10y as it is equal 1. 15 3 चा 45 upon 100 plus 10y equal 1. That means 10y equal 1 minus 45 upon 100 plus 45 upon 100 right hand side ला नेऊ, काय होईल? मायनस. Therefore पहा इकडचं मोडतो मी आता. आपलं पेज संपलेलं आहे त्यामुळे इकडे आपण पेज साठी जागा करू. त्यानंतरचा भाग इथे लिहितो. पाय 10y equal 1 minus 45 upon 100. That means 10y equal cross multiplication 100 into 1 equal 100 minus 45 into 1. Denominator is 1. Therefore 45 ones are 45 upon multiplication of denominator at denominator 100 ones are 100. Therefore 10y equal 100 minus 45 means 55 upon 100. Therefore y equal 55 upon 100. हे 10 y ला मल्टिप्लाय मध्ये आहे. इकडे घेतलं तर हे डिवायडेशन मध्ये जातील, म्हणजेच 100 ला मल्टिप्लाय होतील. याचा अर्थ काय झाला की y equal 55 upon 1000. y equal 55 upon 1000. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3 upon 100. 3 upon 100 आणि इथे y ची व्हॅल्यू मिळाली 55 upon 1000. आता हे जे x equal 3 upon 100 आहे यालाच आपण असंही लिहू शकतो 0.03 युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस. x equal 0.03 टन and y equal 55 upon 1000. That means 0.055 tons. Unit place 10 place 100 place and 1000 place. These are our value x and y. Therefore x काय आहे तर weight of the box of type A is x and weight of the box of type B is y. Therefore weight of the box of each box
of type A is A equal x equal 0.03 tons. 1 tons means 1000 kilogram equal 0.03 into 1000 equal 0.03 into 1000 means 30 kilogram. Multiplication of this 30 kilogram and weight of each box of type B is 1 equal 0.055 tons. Equal 0.055 tons, that means 0.055 into 1000 kilogram. हे काय होतील आता किलोग्रॅम equal 55 kilogram. That means weight of each box of type A is 30 kilogram and weight of each box of type B is 55 kilogram. समजलं गणित? हे झालं आपलं 5वं गणित. यानंतर आपण या प्रकरणाचं लास्ट गणित पाहूया. Question number 6. Out of 1900 kilometer, out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus. We shall travel some distance by bus and some by aeroplane and some distance travel by Vishal by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour. Bus travel average speed 60 km per hour. And the average speed of aeroplane and the average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete the journey. It takes 5 hours to complete the journey.
Find the distance Vishal traveled by bus. Find the distance Vishal traveled by bus. तर हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या प्रकरणातलं शेवटचं गणित आहे. यानंतर आपला प्रॉब्लेम सेट या प्रकरणाचं सुरू होणार आहे. इथे पहा, आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल ॲव्हरेज बस ट्रॅव्हल्ड ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा स्पीड किती आहे तर 60 किलोमीटर पर आवर. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आन्सर कसं लिहायचं पहा. लेट विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशाल travels by bus be x kilometer and he traveled by bus and by aeroplane be y kilometers. समजा विशाल x किलोमीटर अंतर बसने गेला आणि y किलोमीटर अंतर एरोप्लेनने गेला. बाय द फर्स्ट कंडिशन आउट ऑफ 1900 किलोमीटर टोटल विशालने जो प्रवास केला तो किती किलोमीटरचा केला तर 1900 किलोमीटरचा. बसने काही प्रवास केला. बसने किती प्रवास केला तर x किलोमीटरचा. एरोप्लेनने किती प्रवास केला तर y किलोमीटरचा. आणि हा जो टोटल प्रवास आहे म्हणजे बसने केलेला प्रवास अधिक एरोप्लेनने केलेला प्रवास इक्वल टू 1900 किलोमीटर. x प्लस y इक्वल 1900 कॉल्ड एज इक्वेशन नंबर 1. समजून राहिलं ना. त्यानंतर पहा, ही ट्रॅव्हल्स बस ट्रॅव्हल ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर आवर. बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे हा किती आहे 60 किलोमीटर पर आवर. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 70 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स किंवा वेळ टाइम इक्वल डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टाइम. That means speed of bus is 60 kilometer per hour and speed of aeroplane is 700 kilometer per hour. Therefore, Vishal travels
travels by bus. We shall take a time to travels by bus. We shall take a time. Time to travel by bus is distance upon speed. विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला तर x किलोमीटर आणि बसचा स्पीड किती आहे तर 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे हा काय झाला टाइम झाला. तर विशाल टेक्स अ टाइम टू ट्रॅव्हल बाय बस. विशालने बसने प्रवास करण्यासाठी किती टाइम घेतला तर x अपॉन 60 आवर्स तास. आणि विशाल टेक्स अ टाइम and he takes a time by aeroplane equal speed. Average speed of aeroplane is 700 kilometer per hour. Therefore Vishal takes a time for travel by aeroplane is y. एरोप्लेन ने केलेला प्रवास y किलोमीटरचा आहे. therefore distance equal y upon average speed of aeroplane is 700 kilometer per hour. But y upon 700 is hours time. He takes the time. Distance upon speed. Distance upon speed means time. Therefore y upon 700 hours and x upon 600 hours. समजलंय. तर या पद्धतीचा प्रवास विशालने केला. आपल्याला आणखीन काय दिलेलं आहे पहा. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. ही टेक्स 5 hours to complete the journey. किती वेळ घेतला तर 5 तास. Therefore by the second condition, सेकंड कंडिशन ने इक्वेशन काय बनेल पहा. दिस इज टाइम x अपॉन 60 प्लस एरोप्लेन ने प्रवास करताना घेतलेला टाइम y अपॉन 700 आणि हा जो पूर्ण प्रवास आहे, हा जो पूर्ण टाइम आहे, या दोन्ही टाइमची ऍडिशन ऑफ दीज टू टाइम्स, दॅट मीन्स ऍडिशन ऑफ x upon 60 hours and y upon 700 hours equal 5 hours. हे किती आहे, किती तास लागले त्याला प्रवास करायला 5 hours. Therefore x upon 60 plus y upon 700 equal 5. Now solve this equation. Cross multiplication x into 700, that means 700x plus 60 into y, 60y. Multiplication of denominator at denominator 7 6 42 1 2 3 0 as it is equal 5. Then 700x plus 60y equal 5 into 42,000 dividing throughout by 10, dividing by 10. 10 ने या इक्वेशनला आपण डिवाइड करू. युनिट प्लेसचे 0 हे डिलीट होतील. Therefore 0 0 0 cut. That means
किंवा पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या. 700x प्लस 60y इक्वल 5 2 चा 10 1 5 4 चा 20 प्लस 1 21 1 2 3. Then dividing by 10 equal 0 0 0 cut. Therefore 70x plus 6y equal to 1,000,000. Now dividing throughout by 2. Dividing by 2. First equation is x plus y equal 1900. याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 35x प्लस 3y इक्वल 2 1 चा 2 2 0 2 5 चा 10 2 0 ॲज इट इज 10,500 कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 2. आता ही जी दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाली ही आपण सॉल्व करू. आपल्याला प्रश्न काय विचारला, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशालने बसने किती किलोमीटरचा प्रवास केला. तर आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू. इक्वेशन 1 multiplying by coefficient of y 3 and equation 2 multiplying by coefficient of y 1. That means equation 1 multiplying by 3 and equation 2 multiplying by 1. Therefore equation number 1 multiplying by 3 3 into x 3x plus 3 into y 3y equal 19 into 3 3 9 चा 27 3 1 चा 3 plus 2 equal 5 2 0 as it is 19 3 चा 57 called as equation number 3. Then equation 2 multiplying by 1, that means equation 2 as it is 35x plus 3y equal 10,500, but this equation now we called as equation number 4. आता इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 आपण मायनस करू. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 इथे लिहितो मी. पाच इकडे दिसणार नाही. तर इक्वेशन 4 आहे 35x plus 3y equal 10,500. Equation number 4. Equation 3 is 3x plus 3y equal 3x plus 3y equal 5,700. सबस्ट्रॅक्शन प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं काय होईल मायनस. 35x minus 3x equal 32x plus minus delete equal 0 minus 0 0 0 minus 0 0 15 minus 7 equal 8 carry on 1 10 minus 6 equal 4 carry on 1 1 minus 1 equal 0. That means 32x equal
4800. Therefore x equal 4800 upon 32. Simplest form 4 8 चा 32, 4 1 चा 4, 4 2 चा 8, 2 0 as it is. That means x equal 1200 upon 8 equal 4 2 चा 8, 4 3 चा 12, 2 0 as it is. That means 300 upon 2. X equal 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 5 चा 10, 0 as it is. Therefore x equal 150. X काय? Let Vishal traveled by bus be x किलोमीटर. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग बसने विशालने x किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 150. Therefore विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस 150 kilometers. Therefore Vishal travels 150 kilometer distance by bus. This is our final answer. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन इन फर्स्ट 2 व्हेरिएबल इन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे फर्स्ट चॅप्टर इथे आपण कंप्लीट केलेला आहे. या लेसन नंतर आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. पूर्ण प्रकरणाची प्रॅक्टिस करा. सर्व आपले लेक्चर्स पुन्हा पहा. यावर एक पेपर देखील आपण घेऊ जो तुम्हाला घरी सॉल्व करायचा आहे. या पद्धतीचे लेक्चर्स आपल्या क्लासमध्ये जे आपण चालू केलेले आहेत ते सर्व लेक्चर्स कंटिन्यू बघा. इयत्ता 10वीची जी एक्झाम होईल 2022 मध्ये, यामध्ये एकही मार्क्स विद्यार्थ्याचा गेला पाहिजे नाही, आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत, यासाठीची ही आपल्या क्लासची सर्व तळमळ आहे. आणि या धडपडीला तुम्ही देखील तेवढीच साथ द्या. मी देखील पूर्ण 100% मार्क्स मिळतील असा प्रयत्न करतो आणि तसाच प्रयत्न तुम्ही देखील करा. सर्व लेक्चर्स कंटिन्यू पहा. ओके.